एक्झिम मिशन 4 सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाचा आणि अविस्मरणीय दिवस। कारण म्हणजे मिशन AX4 अंतर्गत ISS कडे म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाणारी मानवी मोहीम। 1984 मध्ये अंतराळात जाणारे विंग कमांडर राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर होते। त्यानंतर दुसरे अंतराळवीर कोण त्याचे उत्तर 40 वर्षांनंतर मिळाले। राकेश शर्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवून अंतराळात जाण्यास सज्ज झाले आहेत ते म्हणजे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला। ते या मिशनचा भाग आहेत म्हणून आपल्यासाठी हा दिवस अविस्मरणीय आहे। भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा भाग म्हणून अवकाशात जाणाऱ्या 4 अंतराळवीरांपैकी ते एक आहेत। या शुभांशु शुक्लांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी लखनौ, उत्तर प्रदेश येथे झाला। नॅशनल डिफेन्स अकॅडमी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथून त्यांनी शिक्षण घेतले। 1999च्या कारगिल युद्धाने त्यांना भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरित केले। भारतीय वायुसेना अकादमी मधून प्रशिक्षण पूर्ण केले। 2006 मध्ये त्यांना वायुसेनेच्या फायटर विंग मध्ये नियुक्त केले। त्यांनी 2000 तासाहून अधिक उड्डाणांचा अनुभव मिळवला आहे। मार्च 2024 मध्ये त्यांना ग्रुप कॅप्टन पदावरती बढती मिळाली। 2019 मध्ये इस्रोच्या गगनयान मानव अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली। त्यांनी रशियातील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले। तसंच बेंगलोर मध्ये इस्रोच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले। ज्या मिशन मध्ये ते अंतराळवीर म्हणून जाणार आहेत ते मिशन म्हणजे एक्झिम मिशन 4। यात ते पायलट म्हणून सहभागी होणार आहेत। या मिशन मध्ये त्यांच्या बरोबर पेगी विल्सन, साल्वेस उझनास्की, टिबोर कापू हे अंतराळवीर आहेत। ही मोहीम नासा, स्पेसएक्स आणि इस्रो यांच्या सहकार्याने होणार आहे। एक्झिम मिशन 4 अंतर्गत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत। या ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण 10 जून 2025 रोजी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे होणार आहे। यासाठी ते 25 मे पासून क्वारंटाईन मध्ये आहेत। ही मोहीम 14 दिवसांची असणार आहे। यात ते विविध वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत। बियांना अंकुरित करण्याचे प्रयोग, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा माणसाच्या स्नायूंवर व पेशींवर होणारे परिणाम, दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी स्वयंपूर्ण उत्पादनांची शक्यता तपासणे असे अनेक प्रयोग होणार आहेत। त्यांचा अंतराळ प्रवास हा भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। त्यांचा अनुभव भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी मोलाचे ठरणार आहे। हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।